जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वहिनी आपला कर्जतचा प्रोजेक्ट आठवतोय तुम्हाला? खरं तर तो प्रोजेक्ट अस्तित्वातच नाही. खोट्या पेपर्सवर तुमच्या सह्या घेऊन ती जागा विकण्याचा आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्लॅन होता आदित्यचा. वहिनी आपला कर्जतचा प्रोजेक्ट आठवतोय तुम्हाला? खरं तर तो प्रोजेक्ट अस्तित्वातच नाही. खोट्या पेपर्सवर तुमच्या सह्या घेऊन ती जागा विकण्याचा आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्लॅन होता आदित्यचा. सरप्राईज. कसले पेपर्स आहेत? मी म्हणजे तू. मीरा देवाशिष कामत, कामत फूड्स, कामत इंडस्ट्रीज, कामत हाऊस आणि देवाशिष कामत यांची बाकीची सगळी प्रॉपर्टी माझ्या आदित्य दिवाकर गायकवाडच्या नावाने करत आहे. काश देवाशिष कामत जिवंत असतं हे सगळं बघायला. तुला काय वाटतं, दादा असता तर हे सगळं शक्य झालं असतं? अजून ओळखलं नाहीस तुम्हाला. आदित्य दादा हा आपल्या पुढे जाऊन विचार करणारा माणूस होता, त्यामुळे तो असता तर हे सगळं कधीच शक्य झालं नसतं. तो जिवंत असताना त्याच्यासोबत काय होते त्याला कळलं नाही. ह्याचा कुठून पत्ता लागला असता त्याला. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? मी आणि मधुरा किती दुःखात आहोत हे बघून त्याला खूप आनंद मिळणार आहे. आपण कुठे राहतो हे जर त्याला कळलं नाही ना तर तो सैरभैर होईल आणि नक्कीच काहीतरी चूक करेल आणि हीच ती योग्य वेळ असेल. आपण आपलं काम साध्य करून घ्यायची. चल गीता. गीता कोण आहेस तू? जा जा इथून. जा कुठं जाऊ? कसं जाऊ? एकटाच? हे काय झालं नाही अजून? होतंय ना, सुरू आहे. तुला म्हणालो ना मी, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही ग. पण काय ना, मी हे सगळं फळ वगैरे मिळावं म्हणून करतच नाहीये. मला आवडते स्वच्छता म्हणून करते साफ. मग आजपासून क्लीन ठेवत जा घर. हो ठेवेन, मला दुसरं कामच काय. पण मला आहे ना, मी निघतो माझ्या नव्या ऑफिसमध्ये. हा, नवं ऑफिस? आजपासून देवाशिष कामतच्या खुर्चीवर मी बसणार. माझं आहे ना आता ते ऑफिस. तुम्हाला आत कोणी सोडलं? आम्ही चालू आमचे आमचे. मीरा मॅडमला कशाला कोण अडवणार नाही का? हो चुकताय तुम्ही केंकरे. मीराचा आणि वासूचा आता या कंपनीवर काही एक अधिकार नाहीये. अहो म्हणजे एका रात्रीत कसं काय बदललंय सगळं? खूप प्रश्न पडतात हो तुम्हाला केंकरे. हा, यापुढे तुम्हाला एकही प्रश्न पडला ना तर हकलवून लावण्या यांच्या बरोबर. आदित्य हे आवाज खाली कर. माझ्या ऑफिसमध्ये उभा आहेस, विसरलास वाटतं. बोल, काय बोलायचंय? माझं आणि वासू भाऊजींचं या कंपनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे आदित्य. कामाची भीक मागायची होती. शक्य नाहीये ते. जाऊ शकतेस तू. आदित्य मी भीक मागत नाहीये, खरं तेच सांगते. या कंपनीला आमची गरज आहे आणि फक्त कंपनीलाच नाही तर अप्रत्यक्षरित्या तुझाही फायदा आहे यात. कंपनीच्या आणि माझ्या फायद्याचं काय हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाहीये मला. आदित्य फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घे. तुला नाही पटलं तर मी निघून जाईन. प्लीज. बोल. आदित्य, वासू भाऊजींनी या कंपनीला मोठं केलंय. त्यांना या कंपनीबद्दल प्रत्येक गोष्ट माहिती आहे. सगळ्यात छोट्यात छोटी गोष्ट आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात सगळं माहिती आहे त्यांना. त्यामुळे त्यांचं या कंपनीमध्ये असणं खूप गरजेचं आहे.
पण या सगळ्या गोष्टी मी काही दिवस फाईल्स चालल्या तर मलाही कळतीलच. कंपनीचं ठीक आहे आदित्य, पण कामत फूड सिटी वासुभाऊजींनी कामत फूड सिटीचं सगळं प्लॅनिंग केलंय आदित्य, आणि या प्लॅनवरच बँकेने त्यांचं लोन सँक्शन केलंय. सगळ्या फंडिंग्स मिळाल्यात आपल्याला, आणि जर एक कामत फूड सिटीचं प्रोजेक्ट थांबलं तर कदाचित बँक ही कंपनी सील करेल. वासूचा फायदा कळाला मला. तुझा काय फायदा? मिस्टर कामत गेल्यानंतर या कंपनीचे सगळे डील्स मीच फायनल केलेत आदित्य. त्या सगळ्या डील्स बद्दलची माहिती फक्त मला माहिती आहे, वासुभाऊजी नाही. जर मी या कंपनीमधून गेले तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जाऊ शकते. सगळे क्लायंट्सही जातील कदाचित, आणि डील्सही रद्द होतील. त्यामुळे मी या कंपनीत नसले तर या कंपनीचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. माझी इच्छा नसतानाही मला तुम्हाला इथे काम करण्याची परवानगी द्यावी लागणार. यातच सगळ्यांचं भलं आहे आदित्य. पण तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागेल. माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर परिणाम काय होतील ह्याची चांगलीच कल्पना येते. नाही आदित्य, प्लीज तू त्याच्याबद्दल अजिबात काळजी करूच नकोस. मी खात्री देते तुला, तसं काही होणार नाही. आय प्रॉमिस. प्लीज. पण वहिनी, आपण काय करायचंय? असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? नाही वासुभाऊजी, आदित्यला ज्या गोष्टीची गुरमी झाली आहे ना तीच उतरवायची. कसली गुरमी आहे त्याला? कामत फर्मचा मालक असल्याची. हाच तर त्याचा वीक पॉइंट आहे. त्याचाच फायदा उचलायचा आपण. कोण बोलतंय? माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालं ग? आज 14 तारीख आहे ना, मग यावर 15 तारीख दाखवते. शिक्षा तर होणार आहे. प्लीज प्लीज मला सोडा, प्लीज मला जाऊ द्या प्लीज. हे बघा, प्लीज प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या इकडनं, प्लीज प्लीज. बोला आत्या. तू घरी कधी येणार आहेस? काय झालं आत्या, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मी बरी आहे. अच्छा, ऍक्च्युली आत्या मी आता मानसच्या ऑफिसला चालले, पण मग एक काम करते, कॅन्सल करू का ते? घरी येऊ का? आता वैदेही कोणत्याही क्षणी येईल. ती जशी ऑफिसमध्ये येईल ना तशी आपली ट्यून वाजवायला सुरुवात करा. ओके? अहो यातले पैसे कुठे? काय म्हणतो? अरे पैसे कुठे गेले? बघा जरा नीट बघा. अरे काय बघू आता? कुठे आहेत सांग? तुम्हाला विचारलं का तुम्ही? घरात असेल तो विचारीन ना. म्हणजे का बसलं घरात नाहीये ती? दुपारपासून पत्ताच नाही तिचा. गेली, पळून गेली. तुम्हाला त्या घरात परत अपमान करून घ्यायला जायचं होतं का? हसवीर, मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझा अपमान नाही झालाय तिथे. नितीश फक्त चिडला होता माझ्यावर. आणि काय बोलताय तुम्ही? अहो माझं घर आहे ते. पण त्या दिवशी जे झालं ते मी विसरलो नाही आणि विसरणार पण नाही. त्यासाठी तुम्ही माझ्यावर रागवलं तरी मला चालेल, पण मी माझ्या डिसिजनवर फर्म आहे. मी तुम्हाला तुमच्या माहेरी जायची परमिशन नाही देणार. काय झालं? तू घर का सोडतोय? थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत म्हणून शिफ्ट होतोय. हा असा काही डिसिजन घेण्याच्या आधी आमच्याशी बोलायला हवं होतं. नाही, मी सोहाशी बोललो होतो त्या बाबतीत. पण मग सुहा सोडून आम्ही तुझे कोणीच लागत नाही का? अरे अभि, तसं काही नाहीये. तसं नाहीये ना. तू एक काम कर, हॉटेलचं बुकिंग कॅन्सल कर
आणि इथे राहायला ये.